शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून शनिवारी दिनांक 6 जून रोजी दुपारी 4 वाजता कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक येथे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचन होणार असल्याची माहिती नगरसेवक दुर्वास बापू कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली। या उपक्रमात अनुसूचित जाती आरक्षण आंदोलन कृती समिती, मानवतावादी संस्कृती चळवळ, पुरोगामी चळवळ, परिवर्तनवादी फुले शाहू आंबेडकर, मार्क्सवादी आदी सामाजिक संस्था भाग घेणार आहेत। पत्रकार परिषदेला उत्तम कांबळे, माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर उपस्थित होते। कोल्हापूरकरांचा आभार मानण्यासाठी की 6 जून पकडलाय कोल्हापूरकरांनी, हे महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे। ज्या दिवशी भिडे म्हणतो की 6 जून राज्याभिषेक मानू नका, याचं कारण का? तुझ्या का पोटात दुखाल? तू शिवाजी महाराजच नाही। राज्याभिषेक होणं हाच वादाचा विषय होता त्या काळात, आणि तो आता पुन्हा काढायला लागले ते। आम्ही राज्याभिषेक करणार नाही, तुम्ही शूद्र आहात म्हणून। भिडेला तेच म्हणायचे की या शूद्र माणसाचा राज्याभिषेक तुमचा दिवस साजरा करू नये, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। हां, ते सगळं राज्यपाल ते काय आहेच की। रामदास कुंडल काय, त्या रामदासाला येत होतं, कुणाचं बी गोल लोडणं कुणाच्या बी गळ्यात बांधतात। त्या रामदासला तलवार चालवलं होता, ती भाला चालवत होता, घोड्यावर बसता येत होतं काय? त्याच्या गावाला जाऊन मी राहून आलोय तिथं। उत्तमराव, मी त्याच्या गावात जाऊन 2 दिवस राहिलोय। आपल्या लोकांनी त्याचं जे घर आहे तिथं मंदिर आहे त्या रामदास स्वामीचं, त्याच्याकडं स्पीकर लावलाय आपल्या लोकांनी तिकडं। अनुसूचित जाती SC आरक्षण बचाव जन आंदोलन समितीच्या वतीनं 6 जून 2026 रोजी कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये सायंकाळी 4 वाजता शिवाजी कोण होता या पुस्तकाचं या ठिकाणी वाचन करण्यात येणार आहे। ह्या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये पुस्तकाचं वाचन करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातलेच सर्व संघटनेचे, सर्व संस्थांचे, परिवर्तनवादी असतील, आंबेडकरवादी असतील, बहुजन समाज असेल, वेगवेगळे पक्ष असतील, सर्वच छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणारे हजारो लोक 6 तारखेला बिंदू चौकामध्ये इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी हजारोच्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत। छत्रपती शिवाजी राजा कोण होता या संदर्भात पुस्तकाचं वाचन तर होईलच, पण कोल्हापूरच्या जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये संपूर्ण भारताला माहीत आहे की पहिल्यांदा जे ठिणगी पडती ती कोल्हापूरच्या छत्रपती शाहूराजाच्या नगरीमधून पडती। आणि मी असं म्हणेन की 6 जूनला निश्चितपणे ही ठिणगी पेटून उठेल की जे लोक जातीवादी आहेत, जे छत्रपती शिवाजी राजावरती नाटकी प्रेम करतात, भांडणासाठी, मारामारीसाठी प्रवृत्त करण्याची जी प्रवृत्ती आहे जातीवाद्यांची, ही 6 तारखेला नष्ट करण्याचा ह्या ठिकाणी आम्ही तो प्रयत्न करत आहोत त्या ठिकाणी। आणि म्हणूनच ह्या पुस्तकाचं वाचन करण्यासाठी आम्ही आदरणीय पानसरे कुटुंबांना देखील आम्ही त्या ठिकाणी जाऊन आम्ही आदरणीय उत्तमदादा असतील त्या ठिकाणी, आणि आमचे सर्वच पक्षाचे नेते मंडळी असतील, आंबेडकरवादी चळवळीचे सर्व नेते, परिवर्तनवादीचे सर्व नेते, सर्व संघटना, सर्व पक्षाचे लोक त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी आम्ही उपस्थित राहणार आहोत। त्या ठिकाणी मी फक्त पत्रकार बंधूंना विनंती करतो की आपण ह्या देशाचा 4था खांब आहे। देश सध्या फार अडचणीत आहे आणि समाजाचे सामाजिक दृष्टिकोन बाजूला ठेवून जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे त्या ठिकाणी।